नमस्कार शेतकरी मित्रांनो आणि बंधूंनो, मी राजभाऊ उगले. आज 8 जुलै 2025 तुमच्या समोर मी आज अंदाज सांगण्यासाठी नाही तर तुमचे धन्यवाद मानण्यासाठी आलेलो आहे. मित्रांनो, मी सातत्याने आपणाला विनंती करत होतो की आपल्या या यूट्यूब चॅनलला सपोर्ट करा. तुमच्या सपोर्ट शिवाय आपल्याला पुढे जाता येणार नाही आणि बऱ्यापैकी आपण सपोर्ट केला त्याबद्दल आपले खूप खूप आभार. जवळपास आपण 1000 सबस्क्राईबचा आकडा पार केलेला आहे. अजूनही जी माझी मित्र कंपनी आहे, जी मंडळी आहे, शेतकरी मंडळी आहे, जे मला ओळखतात, जे माझे व्हिडिओ सातत्याने पाहतात, परंतु सपोर्ट करत नाहीत, अशाने परत एकदा आपले हे चॅनल फॉलो करावे, सपोर्ट करावा. तुमच्या सपोर्ट शिवाय मला पुढे जाता येणार नाही. कारण या क्षेत्रात मी थोडीशी उशिरा एंट्री केलेली आहे. कारण यूट्यूब चॅनल तसे माझे जुने आहे, परंतु त्यावर सातत्याने मी व्हिडिओ टाकत नव्हतो आणि त्यामुळे पर्यायाने शेतकऱ्यांना पर्यंत मला पोहोचता येत नव्हते. अलीकडच्या काळात अनेक यूट्यूबर्स निघालेले आहेत. ते कशा पद्धतीने अंदाज देत आहेत याची जाणीव तर मला आहे. समोर हेडलाईन वेगळी, आतमध्ये अंदाज वेगळा आणि त्यामुळे शेतकरी हा गोंधळलेल्या अवस्थेत असतो. शेतकऱ्याला नेमका कुठला व्हिडिओ पाहावा याबद्दल शेतकऱ्याच्या मनात संभ्रम असतो. हा संभ्रम दूर व्हावा आणि शेतकऱ्यांना खरा अंदाज मिळावा यासाठी मी या क्षेत्रात काम करत आहे. मी एक माझा नोकरी व्यवसाय सांभाळून रिकाम्या वेळेत संध्याकाळी, सकाळी, सुट्टीच्या दिवशी जसंही मला वेळ मिळेल तसं मी शेतकऱ्याला मदत करण्याचा प्रयत्न करतो. यासाठी आपण अद्याप कोणाचे 1 रुपयाचे सुद्धा लाजिनदार नाही आणि कोणाचा 1 रुपया सुद्धा आपल्याला नकोय. कारण मला ही माझी सेवा संपूर्णपणे मोफत शेतकऱ्यांना द्यायची आहे. एक छंद म्हणून, एक अभ्यासक म्हणून सातत्याने यामध्ये मी काम करत आहे. भले हे काम करत असताना काही लोकांच्या बद्दल किंवा काही लोक जाणीवपूर्वक चुकीच्या कॉमेंट्स करून आपल्या भावना व्यक्त करत असतात आणि त्या भावना सुद्धा आपण एक आनंद म्हणून स्वीकारल्या पाहिजेत. कुठेही त्यांच्यावर आपण रोष व्यक्त करत नाहीत किंवा करणार. म्हणून अजूनही ज्यांनी माझे चॅनल फॉलो केले नाही त्यांनी लवकरात लवकर फॉलो करावे, शेअर करावे, आपल्या मित्रपरिवाराला शेअर करावे. यासाठी परत एकदा मी आपल्याला विनंती करतो. मित्रांनो, छोटासा अंदाज सुद्धा आपण या ठिकाणी पाहू की मी सातत्याने सांगत आलो जुलैच्या 21 तारखेपर्यंत मराठवाड्याला समाधानकारक पाऊस नाही आणि मला वाटतं हा अंदाज माझा खोटा व्हायला पाहिजे होता आणि मराठवाड्यात समाधानकारक पाऊस पडायला हवा होता. हा अंदाज खोटा ठरला असता तर मला अधिक आनंद झाला असता. पण मित्रांनो, या अंदाजाच्या आपण जवळ जात आहोत. 21 तारखेला सांगितल्याप्रमाणे दक्षिण ओडिसाजवळ म्हणजेच भुवनेश्वर जवळ एक लो प्रेशर सिस्टीम विकसित होत आहे आणि या लो प्रेशर सिस्टीमचा परिणाम म्हणून राज्यात विशेषतः मराठवाड्यात पूर्व मराठवाडा असेल किंवा पूर्व विदर्भ असेल, घाटमाता असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, या सर्वच विभागामध्ये अगदी सोलापूर असेल, अहिल्यानगर असेल, पुणे पूर्व असेल, या सर्वच भागामध्ये 24, 25 आणि 26 जुलैला जोरदार पावसाची शक्यता आहे. या बंगालच्या उपसागरातील लो सिस्टीमचा परिणाम म्हणून या भागात चांगल्यापैकी पाऊस राहणार आहे. सध्या बहुतांश मॉडेल त्या पद्धतीने आपल्याला सिग्नल देत आहेत. म्हणून हे या ठिकाणी सांगितले पाहिजे की शेवटी आपण 21 तारीख जी दिली होती ती 21 तारीख आपली खोटी ठरायला पाहिजे होती आणि 21 तारखेपर्यंत मराठवाड्यात, विशेषतः दक्षिण मराठवाड्यात जोरदार पाऊस पडला असता
त्याचा अधिक आनंद मला झाला असता. असो, आपल्याला निसर्गाच्या पुढे जाता येत नाही. निसर्ग हा निश्चितच शेतकऱ्यांच्या बाजूने आहे. यात कुठेही दुमत नाही. येणाऱ्या 24 तारीख, 25 तारीख आणि 26 तारीखला कशा पद्धतीने वातावरण राहील यावर सातत्याने माझं कायम लक्ष राहील. आणि निश्चितच या तारखा मराठवाड्यासाठी, विशेषतः दक्षिण मराठवाड्यासाठी पाऊस घेऊन येतील अशी आपण आशा करू. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय.